बीडच्या परळीमधील वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधील विविध कामं ही रखडली आहेत। वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा सुरुवातीला 133 कोटी रुपयांचा होता। यामध्ये नवीन कामं वाढल्यामुळे हा 300 कोटींपर्यंत पोहोचलाय। मात्र या योजनेमधील एकही काम अद्याप पूर्ण झालेलं नाही। श्रावण महिन्याला 15 दिवस बाकी असताना तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधील 4 मजली दर्शन बारी मंडपाचं काम देखील अजूनही रखडलंय। त्यामुळे यंदा भाविकांना पावसामध्येच उभं राहून दर्शन घ्यावं लागेल। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेअंतर्गत साधारण 300 कोटीचे जे काम आहेत ते वैद्यनाथ मंदिर परिसरात चालू आहेत। पण हे जे कामं चालू आहेत हे एक धड न भारकाभर चिंध्या अशी परिस्थिती या कामांची आहे। आपण जर बघितलं तर माझ्या उजव्या बाजूला जो दर्शनबारी मंडप आहे, या दर्शनबारी मंडपामध्ये साधारण 5000 भाविकांची व्यवस्था आहे, जेणेकरून दर्शन रांगेत लागलेल्या भाविकांना उन्हाचा किंवा पावसाचा त्रास होऊ नये। आपण जर बघितलं तर 15 ऑगस्ट पासून जे आहे ते साधारण श्रावण महिना सुरू होतोय आणि यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक इथे येत असतात। मात्र ह्या दर्शनबारी मंडपाचे काम गेल्या 2.5 वर्षापासून जे ते रखडलेले आहे, त्यामुळे यंदा सुद्धा भाविकांना आपल्या दर्शनाच्या ज्या रांगा आहेत त्या उत्तर पायऱ्यांवरच लावाव्या लागल्या आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या दर्शनबारी मंडपाच्या कामाचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वर्गीय अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। आणि याच ठिकाणी आपण जर बघितलं तर याचा शिलालेख देखील आपल्याला इथे दिसून येतोय। मात्र अद्यापही हे जे दर्शनबारी मंडप आहे हे पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे भाविकांना उत्तर पायऱ्यांवर तो उभा टाकावं लागणार आहे। दुसरीकडे जर बघायला गेलं तर जे भक्त निवासचं काम आहे हे भक्त निवासचं काम देखील रखडलेलं दिसून येते। साधारण 84 खोल्या त्या भक्त निवास मध्ये आहेत। असे असताना देखील भक्त निवासचं जे रखडलेल्या कामामुळे आता श्रावण महिन्यात जे देशभरातून भाविक वैद्यनाथ मंदिरात येत असतात यांना देखील बाहेरच्या ज्या खोल्या तिथे जाऊन राहावं लागणार आहे आणि त्याचं मोठं भाडं देखील त्यांना तिथे द्यावं लागणार आहे। आता प्रत्यक्षात जे तीर्थक्षेत्र विकासाचं काम आहे हे कधी पूर्ण होणार याकडे भाविकांचं लक्ष लागलेलं आहे। स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड।